नमस्कार, मी स्फूर्तीज वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळ सकाळची खूप छान वेळ आहे. मी तुम्हाला आता माझी बाग दाखवणार आहे. मोगऱ्याचा मोहर आता संपला आहे. माझी कारल्याची वेल खूप छान वाढली आहे. मिरचीची रोपं पण अजून एवढी काय वाढलेली नाही आहे. ठीक आहे, होईल. सकाळ सकाळची वेळ आहे. माझी भरपूर कामं उरकलेली आहेत. माझा आज सुट्टीचा दिवस आहे, तशी मी खूप निवांत असते. माझा स्वयंपाक झाला आहे, पूजा झाली आहे आणि आपण आज थोडीशी वेगळी एक गोष्ट करणार आहे. आज आपण माझ्या मैत्रिणीला भेटणार आहे. ती खूपच माझ्या जवळच राहते, म्हणजे अगदी माझ्या समोरच्या घरातच राहते. आपण तिला आज भेटणार आहे, तिच्याशी गप्पा गोष्टी करणार आहे. ही माझी मैत्रीण आहे सुनीता. नमस्कार. आम्ही दोघी वर्ग मैत्रिणी आहेत. एका वर्गात आम्ही होतो लहानपणापासून. एक 20 वर्षांनी आमची परत 20 ते 25 वर्षांनी आमची परत भेट झाली एका इन्सिडेंटनी. त्यानंतर मग ही पुण्यात आली माझ्याकडे इकडे. ॲक्च्युली आम्ही दोघी प्रॉपर सोलापूरच्या आहोत आणि मग पुण्यामध्ये हिला जॉब वगैरे सगळं अरेंज केला आणि मग ही आता पुण्यातच आहे राहायला, माझ्या शेजारीच असते. तर आम्ही दोघी सोलापूरच्या असल्यामुळे प्रॉपर पहिल्यांदा आज आम्ही सोलापूरची शेंगदाण्याची चटणी करून दाखवणार आहे. चल सुनीता, चल. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शेंगाची चटणी बनवणार आहोत. खास सोलापुरी चटणी आहे ही. आपण प्रॉपर उखळामध्ये कांडून ही चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी शेंगा, 1 मोठा चमचा मी लाल तिखट घेतले, छोटा चमचा जिरे घेतले, थोडीशी चवीनुसार साखर घेतली आणि 1 लसणाची पूर्ण गड्डी मी सोलून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ. तर आधी आपण सुरुवातीला शेंगा भाजून घेऊया. छान कडक खरपूस अशा शेंगा भाजून घ्यायचे. याच्यात जर भाजलेल्या शेंगा जर आपल्याला मिळाल तर त्याची तर खूप छान शेंगाची चटणी होते. पण आता सध्या आपण प्रत्येकाच्या घरीच नसतात भाजलेल्या शेंगा, म्हणून आपण शेंगा भाजून घेतोय. छान खमंग अशा भाजून घ्यायची शेंगा. सुनीताच्या हातच्या साध्या भाज्यासुद्धा खूप सुंदर बनवते ती तशी स्वयंपाकात सुगरणच आहे. अगदी साधी डाळीची आमटी सुद्धा खूप चविष्ट असते तिची. छान भाजून झालेले आहे. एक 5 मिनिटं आपण थंड होईपर्यंत थांबूया. मग शेंगा थंड झाले की आपण सालासकट आपण या शेंगा काढणार आहोत, कारण साल ही खूप पौष्टिक असते. साल काढली तर शेंगाचं सगळं सत्व निघून जाईल, म्हणून आपण टरफला सहित ह्या शेंगाची चटणी काढणार आहोत. तर टरफेला आपण बाजूला काढायची नाही आहे, टरफेला फक्त आपण चटणी करून घेऊया. तर थंड होईपर्यंत थांबूया. मी जेव्हा पण सोलापूरला जाते तेव्हा माझ्या सगळ्या ऑफिसमधल्या मैत्रिणी मला सांगत असतात की स्फूर्ती, तू येताना शेंगदाण्याची चटणी घेऊन ये. आम्हाला काही नाही आणलं तरी चालेल, पण शेंगदाण्याची चटणी घेऊन ये. म्हणजे एवढी फेमस आहे शेंगदाण्याची चटणी सोलापूरची. हो, हे आपलं छोटंसं उखळ आहे. या उखळामध्येच मी चटणी काढणार आहे. मिक्सरमध्ये याची चांगली चव नाही येणार, खूप असं बारीक होऊन जाईल. तर आपण कांडाला सुरुवात करू. आता मी भाजलेले शेंगाच्या मध्ये टाकलेले आहेत. थोडंसं बारीक झाले की त्याच्यामध्ये आपण थोडंसं लसूण टाकणार आहात, चवीपुरतं मीठ, जिरे, या सगळ्या गोष्टी आपण टाकणार आहोत. पण हे थोडंसं बारीक करून घ्यायला हवं आहे आपल्याला. पण या चटणीला खरी चव तेव्हाच येते जेव्हा ही तुम्ही उकळामध्ये करता. मिक्सरमध्ये केलं तर काहीच उपयोग नाही आहे. मध्ये असताना आम्ही 4-5 जणी मैत्रिणी होतो. त्याच्यामध्ये आमची एक मैत्रीण होती सोनिया, ती लिंगायत होती. तर तिच्या डब्यामध्ये जास्तीत जास्त शेंगदाण्याची चटणी, टोमॅटोची चटणी, सार, म्हणजे आम्हाला तिच्या चटण्या खायला जास्त आवडायच्या. अजूनसुद्धा तिला फोन करून आम्ही विचारतो की अगं मला नाही काय चटणी चांगली सांग, की मला भाज्या करायच्या नाही आहेत किंवा मला आता कंटाळा आला. आत्ताच
रिसेंटली तिने एक दोडक्याची चटणी सांगितलेली, त्याची रेसिपी एक दिवस करून दाखवणार आहे नक्की. खूप छान झाली होती इतकी चटणी मस्त पण. झाली होती. म्हणजे दोडका घरात कोणीच खात नाही. माझ्या मुलाला मी सांगितलं की आज आपल्याकडे ठेचा केलाय. त्याला ठेचा भरपूर आवडतो. त्याला माहितच नव्हतं त्यात दोडकं घातलं. त्याने मस्त खाल्लं. मग खाऊन झालं मी त्याला विचारलं की छान लागला का रे ठेचा? हा छान होता, मस्त होता. मी म्हटलं अरे तो दोडक्याचा ठेचा होता. म्हटलं काय काय घालून खाऊ घालते माहित नाही. आमचा शाळेमध्ये एक मैत्रिणीचा ग्रुप होता आणि खूप वर्षांनी आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलेलो आहोत. आणि वात्रट ग्रुप, एकदम धिंगा मस्ती, असं असं सिन्सिअर कोणीच नाही त्यात. मला वाटणार पण नाही आम्ही एवढं धिंगा मस्ती करत होतो. आता खूप वर्षांनी भेटलो. आता आमचं गेट टुगेदर करायचं ठरलेलं आहे. त्याचा पण भेटणार आहे आम्ही, लवकरच हां. भेटणार आहे. त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकर येईल. लवकर बघायला मिळेल. आमचा किती म्हणजे किती आम्ही खोडकर होतो. एक अनंतरंगी मैत्रिणी आहेत आमच्या, इतक्या दिलखुलास आहेत, काय बोलतील व्हिडिओ समोर माहित नाही मला. मला जर कोणी म्हटलं की तुला एखाद्या खेड्यात, मला एक खेड्यात राहायचंय, मला अगदी प्रॉपर रानात राहायला सांगितलं तरी राहील. तिकडे मला फक्त एक ज्वारीचं पोतं, चूल आणि एक चटणी. मी रोज भाकरी करेन आणि चटणी बरोबर खाईन. म्हणजे मला चटणी भाकरी खूप आवडते. हा, खूप साधं जेवण आम्हाला सगळ्यांना खूप साधं जेवण आवडतं. म्हणजे आता ठेचा, मसालेदार भाकरी. काहीच आवडत नाही मला. म्हणजे हे पूर्वीपासून नव्हतं, हल्ली हल्ली झालंय की आता मन तृप्त झालंय, माहित नाही काय झालंय. पण अजिबात मसाल्याच्या कुठल्याच गोष्टी नाही आवडत. फक्त तिखट भाकरी खायला आवडते. त्यातल्या झुणका भाकरी हे मला पूर्वीपासून आवडतं. माझी चटणी माझ्या मैत्रिणींना खूप आवडायची. शाळेत घेऊन जात होते मी तेव्हा. हो. आणि मधल्या सुट्टीमध्ये लिटरली आम्ही 5 ते 10 मिनिटात डब्बा संपल असल्या जोर जोरात सगळे भात 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 नुसतं जेवण. म्हणजे जेवणाच्या बाबतीत कोणीच मागं नव्हतं. तेवढंच धिंगा मस्ती, तेवढंच खाणं पिणं, खूप एन्जॉय, खूप गप्पा गोष्टी. साधं असं कोणीच नव्हतं आमच्या ग्रुपमध्ये. सुनीताची मी तुम्हाला प्रॉपर ओळख करून देणार आहे. ती सोलापुरातून आता जरी पुण्यात आलेली असली तरी सोलापूरमध्ये पण तिने भरपूर जॉब केलेले आहेत. म्हणजे तिच्या कुटुंबाचा ती कणा आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण भरपूर वर्ष झालं ती स्वतः तिचा परिवारचा चरितार्थ चालवते. आणि तिला एक मुलगा आहे. आता ती ज्वेलरी शॉपमध्ये आहे, माझ्याच फील्डमध्ये आहे. त्यामुळे आता ती नोकरी करते. म्हणजे ती नोकरी काय आत्ता नाही करत आहे, खूप वर्षापासून करते. तिचा मुलगाही आता जॉब करतोय, आता व्यवस्थित आहे. स्ट्रगलिंग पिरियड सगळा तिने केलेला आहे. स्ट्रगल तिच्या आयुष्यात भरपूर आहे. तिने तो क्रॉस केली लिमिट सगळी आता. आता छान आहे. म्हणजे सोलापूरमध्ये राहायला जायला मला पण स्वतःला खूप आवडतं. पण जर आपला चरितार्थ चालवायचा असं म्हटलं तर मग तिथला पगारी किंवा तिथलं उत्पन्न सफिशियंट नाही आहे. त्यामुळं कदाचित गाव सोडावं लागतं. अशाच परिस्थितीत सुनीता इकडे आली. किंवा 20 वर्षापूर्वी मी सुद्धा अशाच कंडिशनमध्ये इकडे आले. आता आम्ही पुण्यामध्ये आमचे चांगले पाय रोवलेले आहेत. शेंगाची चटणी आपली छान झालेली आहे. खूप बारीक करायची नसते, अशीच असते. ती थोडीशी बटबटीतच छान लागते. बरंच असते ही. पण खायला खूप सुंदर लागते ही चटणी. सोलापुरी, खास सोलापुरी शेंगाची चटणी आपल्याकडे तयार आहे. याच्याबरोबर गरम गरम भाकरी बरोबर, गरम गरम भाता बरोबर, हो खूप छान लागते. असं तुम्ही सर्व करू शकता बघा. किंवा दही भाकरी आणि शेंगाची चटणी पण खूप छान. दही, कडक भाकरी आणि शेंगाची चटणी अप्रतिम लागते. कडक भाकरी इकडे सगळेच खातील असं नाहीये. पण आपल्या सोलापूरला मिळते ना. तर आणि आपण बनवतो इथंच कडक भाकरी. मी तर स्पेशली बनवून माझ्या मुलाला देते, आवडते म्हणून कडक भाकरी करत असते मी. दही, कडक भाकरी, शेंगाची चटणी. हे बघा, ही आपली शेंगाची चटणी बनवून तयार आहे. किती सुंदर दिसते बघा. लाल लाल रंग आलाय, मस्त. टेस्ट पण खूप छान असणार आहे. टेस्ट कर ग तू. आता मी अशीच खाते, तिखट नसणार आहे जास्त.
आम्हाला तिखट खूप आवडतं. अप्रतिम, खूप सुंदर झालेली आहे. हां. एकदम छान झालेली आहे, मस्त झालेली आहे. अशा प्रकारे ही आपली शेंगाची चटणी तयार झालेली आहे. तयार आहे. मस्त.